सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, तसेच छोटासा नफा देखील तुम्हाला होईल. एखाद्या गोष्टीबाबत जर तुम्ही चिंतेमध्ये असाल तर आज त्याविषयी तुमची समस्या थोडीशी वाढू शकते. ताणतणावामध्ये जर तुम्ही असाल तर कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणतीही जर भेटवस्तू तुम्ही खरेदी करत असाल तर तुमच्या मनामध्ये त्याजोग्या गोष्टी आवडतीच घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खास यश मिळवणारा राहील. सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्यांना आज प्रमोशनसारखी एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज एखाद्या स्त्रीमुळे घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आज तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला संध्याकाळी भेटू शकतो. विद्यार्थी त्यांच्या निकालाची वाट पाहत असतील तर आज तुमचा निकाल येऊ शकतो. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ संभवतोय, त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती ही मजबूत राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीमध्ये काही लोक तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यावरती तुम्ही वेळीच लक्ष द्या, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला त्रास होईल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल, ज्यामध्ये तुमचे पैसे खर्च होतील. तुमचं घर, दुकान इत्यादी बाबतीत न्यायालयामध्ये एखादं प्रकरण जर चालू असेल तर आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीनं ते सोडवून तुमच्या बाजूने निर्णय लागू शकतो. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. कामामध्ये अधिक व्यस्त राहिल्याने तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाही, त्यामुळे व्हायरल आजार देखील तुम्हाला होऊ शकतात. आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, परंतु तुमच्या रागीट स्वभावामुळे कुटुंबातील एखाद्या सदस्याला अडचणीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे तुम्ही आज शांत राहणं चांगलं राहील. आज संध्याकाळी तुम्हाला लग्न, नामकरण समारंभ अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्नदान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जोडीदारानं जर तुमची ओळख त्याच्या कुटुंबाशी करून दिली नसेल तर आजच्या दिवशी तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या ऑफिसमध्ये आवडीचं काम करायला मिळाल्यानं तुम्ही आज आनंदी असाल. तुम्ही आज तुमच्या आईवडिलांना एखाद्या धार्मिक स्थळी दर्शनासाठी घेऊन जाऊ शकता, मात्र तिथे तुम्हाला वडिलांच्या तब्येतीची संपूर्ण काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला तुमच्याही आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला आज तुमच्या कुटुंबामध्ये काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे तुम्ही आज शांत राहणं हे सगळ्यात तुमच्यासाठी चांगले राहील. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या लग्न समारंभामध्ये सहभागी होऊ शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज भावाच्या लग्नामध्ये व्यस्त असल्यानं तुमची थोडी धावपळ होईल. नोकरी आणि व्यवसायातील शत्रूंपासून आज तुम्हाला सावध राहावं लागेल, कारण ते तुमच्या कामामध्ये अडथळा आणू शकतील. आनंदाच्या भरामध्ये आज कोणाला कुठलंही आश्वासन देऊ नका, अन्यथा तुम्हाला पुढे जाऊन पश्चाताप करावा लागू शकतो. जोडीदाराच्या आणि मुलांच्या आरोग्याच्या समस्येमुळे तुम्ही चिंतेमध्ये राहाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या नामाचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये जाईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यांवरती आज
तुम्ही स्वतःहून पैसे खर्च कराल. व्यावसायिक प्रतिस्पर्धी आज तुमच्यासाठी डोकेदुखी बनतील, त्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये राहाल. खाजगी नोकऱ्यांमधील लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर सगळ्या नोकरी बदलणं हे तुमच्या हिताचं राहणार नाही. कुटुंबातील सदस्यांशी जर तुमचे काही वाद सुरू असतील तर ते आज संध्याकाळपर्यंत संपुष्टामध्ये येतील. तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे दूर होतील. जर तुम्हाला व्यवसायामध्ये एखादा नवीन निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्या वडिलांचा सल्ला त्यासाठी आवश्यक राहील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये जर आज एखादा नवीन करार तुम्ही करणार असाल तर त्याचा तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला चांगला नफा होईल. मात्र हा व्यवहार करत असताना तुम्हाला तुमच्या बुद्धी चातुर्यानं आणि विवेकबुद्धीनंच निर्णय घ्यावा लागेल. एखाद्या व्यक्तीच्या प्रभावाखाली जर तुम्ही काही करार करत असाल तर तुमचं नुकसान अटळ आहे. आज प्रेमजीवनामध्ये असणाऱ्या लोकांना जोडीदाराच्या किरकोळ चुकांकडे लक्ष द्यावं लागणार नाही, अन्यथा त्यांच्यामध्ये मोठा संघर्ष होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या संध्याकाळचा वेळ तुमच्या मित्रांसोबत फिरण्यामध्ये घालवाल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज रेशमी पांढरे कपडे दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये नफा झाल्यानं तुम्ही प्रचंड खुश असाल. तुमची प्रगती पाहून शत्रू देखील तुमच्यासमोर अपयशी ठरतील. आज तुम्ही तुमचा वेळ दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये वाया घालवू नका, अन्यथा भविष्यामध्ये तुमचं नुकसान होईल. आज तुम्ही ऐतिहासिक सुखसोयींवरती पैसे खर्च कराल, मात्र तुम्हाला अंथरूण पाहूनच पाय पसरावे लागतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळेल. मात्र आपल्या पदाचा आणि अधिकाराचा योग्य वापर जर तुम्ही केला तरच तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला आज तुमच्या मुलांच्या प्रगतीशी संबंधित आनंददायक बातम्या ऐकायला मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. आज संध्याकाळी कुठलंही वाहन वापरताना तुम्ही काळजी घ्या, अन्यथा तुमचा आर्थिक खर्च हा वाढू शकतो. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीमधील तुमचे शत्रू आज तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, मात्र तुम्हाला सावध राहावं लागेल. आज जर तुम्ही एखादं नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला चांगला लाभ होईल. आज तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. आजच्या दिवशी तुम्ही तुमची ऑफिसमधील सर्व कामं लवकर पूर्ण करून वेळेवरती घरी गेल्यानं कुटुंबातील सदस्य खूप खुश होतील. लहान मुलं तुमच्यासोबत आज मजा मस्ती करताना दिसतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीच्या ठिकाणी आर्थिक लाभामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील कोणतंही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या भावाचा सल्ला अवश्य घ्या. आज तुमच्या मुलांच्या लग्नाबाबत कुटुंबामध्ये चर्चा होऊ शकते. जोडीदारासोबत किरकोळ वाद तुमचे सुरू राहतील आणि आज ते संपुष्टामध्ये येतील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या पालकांच्या आशीर्वादानं एखादं नवीन वाहन खरेदी करू शकता. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.